हॅलो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर हा व्लॉग आहे ॲक्च्युली मार्चमधला. तर या दिवशी मी आणि माझी कॉलेजची बेस्ट फ्रेंड गेलो होतो अलिबागला. अलिबागमध्ये थोडंसं माझं काम होतं, ते पुढे तुम्हाला समजेलच या व्लॉगमध्ये की माझं काय महत्त्वाचं काम होतं. तर मी इथे आले होते तिच्या फ्लॅटजवळ. तिथून आम्ही ब्लाब्ला बुक केली होती. आम्ही दोघी खूप दिवसांपासून गर्ल्स ट्रिप प्लॅन करत होतो, बट नेहमी काही ना काही कोण ना कोण रिझन्स देऊन कॅन्सल करत होतो. बट यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं काही करून आपण दोघी जाऊच या ट्रिपला घेऊन. आम्ही दोघीजणी खूप जास्त एक्सायटेड होतो, बट वीकेंड होता त्यामुळे आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागली आणि आम्हाला पोचायला तिथे खूप जास्त लेट झाला. आम्ही दुपारी 12ला पोचणार होतो, बट आम्हाला पोचायला 2 वाजले होते. आणि ही माझी फ्रेंड सलोनी. सो आम्ही नंतरनं तिथनं कसेबसे करून अलिबागला पोचलो आणि आम्ही होमस्टेज बुक केला होता. छान होते, फॅमिली पण खूप मस्त होती आणि रिजनेबल रेट होता. आमचं सोलरचं काम त्यांनीच केलं ना. अच्छा, हा बोलला काकू. रूमवरती गेल्यानंतर आम्ही फटाफट फ्रेशनअप झालो आणि निघालो माझ्या स्कूल बेस्ट बडीच्या घरी. ॲक्च्युली तिच्याकडेच माझं थोडं काम होतं आणि माझा फेवरेट वडापाव आम्ही खाल्ला. त्यानंतरनं मी तिला माझी स्कूल दाखवायला नेलं. मी खूप एक्सायटेड होते प्रत्येक गोष्ट माझ्या फ्रेंडला दाखवण्यासाठी की मी कुठे लहानाची मोठी झाले. असंच भटकत आम्ही निघालो. परत माझ्या फ्रेंडच्या घरी जाता जाता आम्ही आधी जिथे राहायचो RCF कॉलनी, तिथनं पण आम्ही पास झालो. ते सुद्धा मी तिला दाखवलं. खूप नॅस्ट्रॉलॉजिक फील होत होतं त्या दिवशी. सगळ्या आठवणी, सगळ्या लहानपणीच्या आठवणी परत डोळ्यासमोर येत होत्या. तोच रस्ता, तीच जागा जिथे मी राऊंड मारायचे, रोज सकाळी मॉर्निंग वॉकला इथे फिरायचे. खरंच खूप भारी वाटलं परत एकदा अलिबागला एवढ्या वर्षांनी जाऊन. खूप वर्षांनी म्हणजे मी 7 ते 8 वर्षांनी अलिबागला प्रॉपर व्हिजिट केलं होतं. नाही तर 1 डे रिटर्न वगैरेच माझं झालं होतं मोस्टली. आणि लहानपणी त्या गावात जाताना तिथे काहीच नव्हतं. तिथे आत्ता सध्या एक आर्टिफिशियल तलाव छान तयार झालं आहे. आणि आम्ही दरवेळी ज्या साईबाबांच्या मंदिरात जायचो त्या मंदिरात आम्ही आधी दर्शन घेतलं आणि परत माझ्या फ्रेंडच्या घरी निघालो. सो तुम्हाला समजलंच असेल की माझं अलिबागमध्ये काय काम होतं. काकूंनी खूप छान दुपारचं जेवण बनवून ठेवलं होतं, ते जेवलो. ॲक्च्युली ती क्लिप माझ्याकडनं डिलीट झाली. हे काय म्हणजे माझ्या चड्डीबड्डीचे लहानपणीच्या स्कूल फ्रेंडचे आई वडील, त्यांनी माझ्या सगळ्या जुन्या आठवणी परत एकदा काढून आमच्यासमोर मांडल्या की मी किती मस्ती करायचे, मी किती त्रास द्यायचे. त्यांच्या घरी कधी कधी राहायला सुद्धा जायचे मी. पण खरंच मस्त वाटलं सगळ्या आठवणींना उजाळा देऊन. त्यानंतर माझी फ्रेंड परत मला भेटायला आली, ती आणि प्लस माझी अजून एक फ्रेंड होती मेदिनी, आणि तिच्यासोबत अजून एक छोटी क्युटी आमच्यासोबत होती. मग आम्ही नंतरनं एका कॅफेमध्ये गेलो, पिझ्झा बर्गर वगैरे खाल्लं ॲज अ डिनर. खूप गप्पा मारल्या आणि परत आम्ही आमच्या रूमवरती आणि ते त्यांच्या घरी गेले.
मग परत सकाळी उठून आम्ही वर्सोली बीचच्या जवळ राहत होतो, तर परत वर्सोली बीचवरती उन्हाळ्याला गेलो आणि तिथे थोडेफार फोटोज आणि पाण्यामध्ये खेळून परत रूमवरती आलो. रूमवरती परत येऊन आम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेशनअप झालो आणि त्यानंतर आम्ही नाश्ता केला, माझा फेवरेट घावणे चटणी आणि चहा. त्यानंतर आम्हाला चेकआउट करून परत पुण्याला निघायचं होतं, पण तिथला चहा माझ्या फ्रेंडला खूप आवडला, त्यामुळे तिने परत एक चहा प्यायली आणि आम्ही आमचं बिल क्लिअर करून तिथनं निघालो. त्या दिवशी ॲक्च्युली होळी होती. प्राजक्ताने घरी परत एकदा बोलवलं, त्यामुळे आम्ही जाण्याआधी तिला भेटण्यासाठी आलो. होळी होती त्यामुळे त्या दिवशी ती घरीच होती आणि काका काकू जरा कामानिमित्त बाहेर गेले होते. पुरणाचं जेवण होतं, पण तरी तिने माझ्यासाठी साधं भात आणि आमटी करून ठेवलं होतं. काकूंनी खूप प्रेमाने जेवण बनवलं होतं, त्यामुळे मी नाही बोलूच शकले नाही. पण मी त्यानंतर फक्त फुटायचीच बाकी होते. खूप जास्त जेवण झालं होतं त्या दिवशी. रिटर्न येण्यासाठी आम्हाला परत तीच ब्लाबला मिळाली होती, पण आम्हाला उशीर होत होता म्हणून आम्ही निघालो खरे, पण त्यांना ज्याची ब्लाबला होती त्याला यायला खूप लेट झाला, म्हणून आम्ही परत एकदा अलिबाग बीचवरती फिरायला आलो. आणि हे माझ्या पप्पांचं ओल्ड ऑफिस, जिल्हा परिषद अलिबाग. आणि इथेच बाजूला होतं सिव्हिल हॉस्पिटल क्वार्टर्स, जिथे मी 1st to 4th होते त्यावेळी आम्ही तिथे राहायचो. तिथे सुद्धा मी आतमध्ये जाऊन पाहिलं, पण आता आम्ही जिथे राहायचो ते घर आता नाही आहे, तिथे वेगळी बिल्डिंग उभी झाली आहे, पण बाकीची घरं आहेत तशीच आहेत. नंतर ज्यांची गाडी होती त्यांना गाडी परत देऊन आम्ही आलो आमच्या स्टॉपवरती, कनकेश्वर फाटा, जिथून आम्हाला परत आमची ब्लाबला मिळणार होती आणि आम्ही परत पुण्याला निघालो. तिला AC चा त्रास होता म्हणून ती पूर्ण वेळ स्टोल बांधून बसली होती गाडीमध्ये. आम्हाला परत ड्रॉप त्यांनी तिच्या फ्लॅटच्या जवळच केलं, कारण तो सुद्धा तिथेच राहत होता आणि हा तिच्या फ्लॅटमधनं ब्युटिफुल व्ह्यू मी एन्जॉय केला आणि परत मी माझ्या घरी आले. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.